मृणाली, हा बोला ना. आज काय स्पेशल? अहो रोजचाच कांदा लसूण मसाला बनवायची तयारी चालू आहे. तर कोणते खडे मसाले असतात ते तर दाखव सगळ्यांना. चला दाखवते. तर इथं मी धणे घेतलेले आहेत, जिरे, तीळ, सुकं खोबरं, मोहरी, बडीशेप, दगडफूल, शहाजिरे, लवंग, दालचिनी, मेथ्या, स्टार फूल, मसाला वेलदोडा, जायपत्री, रामपत्री, हळकुंड, त्रिफळा, नाकेश्वर, काळी मिरी, हिरवा वेलदोडा, खसखस, खडा हिंग, जायफळ, तमालपत्र आणि हिंगडी. तर आता आपण यातील काही मसाले कोरडे भाजूयात तर काही तळून घेऊयात. अचूक प्रमाणात आपले खडे मसाले असतात, त्यामुळे आपला कांदा लसूण मसाला लोकप्रिय झाला आहे. तेल कोणतं वापरतो आपण? तर आपण फक्त जेमिनी सनफ्लॉवर तेल वापरतो. मृणाली, कांदा आणि आलं तळून का घ्यावं लागतं? कांदा आणि आल्यामध्ये पाण्याचा अंश असतो, हे आपण तळून घेतलं तर आपला मसाला वर्षभर टिकतो. तर इथं आता तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला कांदा आणि आलं तळून घ्यायचं आहे. तर इथं आता आपली कांदा लसूण मसाल्याची पूर्ण तयारी झालेली आहे. तर या मिरच्या बघा, या मी 4 दिवस उन्हामध्ये वाळवून याची देठे काढून घेतलेली आहेत. त्यानंतर हे मोठं मीठ आहे, हे पण मी उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे. त्यानंतर आत्ताच आपण हा कांदा तळला, तो पण बघून घ्या. तसेच इथं मी देशी लसूण घेतलेला आहे, तुम्ही लसणाची क्वालिटी बघू शकताय. त्यानंतर हे सुकं खोबरं आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. तसेच ही देशी कोथिंबीर आहे. त्यानंतर हा आपला खडा मसाला, जो आपण काही तळून आणि काही कोरडा भाजून घेतलेला आहे. तर चला आता आपण हे सर्व घेऊन डंगावरती कांदा लसूण मसाला तयार करूयात. तर अशा पद्धतीचे स्पेशल घरगुती मसाले तुम्हाला जर हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जाता जाता फॉलो करा.